नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पद्म पुरस्कार 2022 यावरचे एकूण महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार मिळालेल्या ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि इतरही ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत अशाच व्यक्तीवरती आपण याच्यावरती प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि हे जे सगळे प्रश्न आहेत तयार केलेले 25 ते सगळेच IMP क्वेश्चन आहेत आणि त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारतरत्न. सुरुवातीला बघा आपण 4-5 क्वेश्चन बेसिक घेतलेले आहेत जे की आपल्याला माहिती असले पाहिजेत. तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आहे आणि भारतरत्न नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार कुठला किंवा कुठले आहेत असे जर म्हटलं तर ते आहेत बघा पद्म पुरस्कार. दुसऱ्या क्रमांकाचे कुठले आहेत तर ते आहेत पद्म पुरस्कार. तर पद्म पुरस्कारामध्ये कुठले कुठले येतात तर त्याच्यामध्ये येतात पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. या 3 प्रकारामध्ये पद्म पुरस्कार दिले जातात. तुम्हाला हे देखील विचारू शकतात की पद्म पुरस्कार किती गटामध्ये किंवा किती प्रकारामध्ये दिले जातात. तर हे 3 प्रकारामध्ये दिले जातात, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, पद्म पुरस्कारातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पद्मविभूषण. आता इथं आपल्याला काय विचारले, फक्त पद्म पुरस्कारातील विचारलेलं आहे, देशातील नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, नीट प्रश्न वाचायचा आहे. तर तो आहे बघा पद्म पुरस्कारातील सर्वोच्च पुरस्कार पद्मविभूषण हा पहिल्या क्रमांकाचा आहे पद्म पुरस्कारातला. दुसऱ्या क्रमांकाचा जर म्हटलं तर पद्मभूषण आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा जर म्हटलं तर पद्मश्री आहे. भारतरत्न हा जो आहे तो पद्म पुरस्कारामध्ये येत नाही, तर तो एक सेपरेट वेगळा पुरस्कार आहे. ठीक आहे, पुढे बघा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी कोणत्या दिवशी पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी. 26 जानेवारी हा काय असतो तर बघा प्रजासत्ताक दिन असतो आणि या दिवशीच दरवर्षी या पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात येते. कोणत्या मंत्रालयातर्फे तर गृह मंत्रालयाच्या वतीनं. हे देखील आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की कोणत्या मंत्रालयाच्या वतीने किंवा कोणत्या मंत्रालयातर्फे हे पुरस्कार घोषित केले जातात. तर कोणतं मंत्रालय आहे तर गृह मंत्रालय आहे. हे देखील लक्षात ठेवायचे. कोणत्या दिवशी तर 26 जानेवारी. पुढे पहा, पद्म पुरस्कार कोणातर्फे किंवा कोणाकडून प्रदान केले जातात? तर बघा हे जे पद्म पुरस्कार दिले जातात तर ते कोणाकडून तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपतीकडून किंवा राष्ट्रपतीद्वारा हे पद्म पुरस्कार दिले जातात. तर आपल्याला ह्या पद्म पुरस्काराचं स्वरूप देखील माहिती असलं पाहिजे. तर ते आहे बघा राष्ट्रपती स्वाक्षरीतील सनद. राष्ट्रपती स्वाक्षरीतील सनद आणि पदक हे या पद्म पुरस्काराचं स्वरूप आहे. ठीक आहे, पुढे पहा, पद्म पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1954. यावर्षी पद्म पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतरत्न या पुरस्काराची देखील बघा 1954लाच स्थापना करण्यात आलेली आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचे. पुढे पहा, 2022 यावर्षी एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत? तर बघा यावर्षी टोटल ऑप्शन क्रमांक 2 128 पद्म पुरस्कार 2022ला जाहीर झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, 128 पद्म पुरस्कारामध्ये एकूण किती पद्मविभूषण, किती पद्मभूषण आणि किती पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे? याचं योग्य क्रम लिहायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 4 17 107. तर 128 जे पद्म पुरस्कार यावर्षी जाहीर झालेले आहे 2022ला, तर त्याच्यामध्ये बघा 4 पद्मविभूषण आहेत, 17 पद्मभूषण आहेत आणि 107 पद्मश्री पुरस्कार आहेत. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आणि यांचा क्रम देखील लक्षात ठेवायचा. सुरुवातीला काय विचारलेलं आहे त्यानुसार. पुढे, पद्म पुरस्कार 2022 प्राप्त झालेल्या मान्यवरांमध्ये एकूण किती महिलांचा समावेश आहे? तर हे जे पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर याच्यामध्ये बघा 2022मध्ये तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 एकूण 34 महिलांचा या पद्म पुरस्कारामध्ये समावेश आहे. पुढे, पद्म पुरस्कार 2022मध्ये एकूण किती व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 13. तर 2022ला जे जाहीर झालेले पद्म पुरस्कार आहे त्याच्यामध्ये एकूण 13 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे.
पद्म पुरस्कार 2022मध्ये एकूण किती अप्रवासी भारतीयांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 10. तर एकूण 10 अप्रवासी भारतीयांना हा पद्म पुरस्कार 2022 जाहीर झालेला आहे. अप्रवासी भारतीय म्हणजेच काय? तर जे आपल्या भारतातील नाहीत, म्हणजेच आपण त्याला परकीय किंवा परदेशी असं देखील म्हणू शकतो. तर टोटल 10 जणांना हा अप्रवासी भारतीयांना हा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. पद्म पुरस्कार 2022मध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 10. तर आता इथं आपल्याला बघा महाराष्ट्रातील विचारलेला आहे प्रश्न, नीट लक्षात घ्यायचा आहे. देशातील विचारलेला आहे का महाराष्ट्रातील? तर इथं आपल्याला महाराष्ट्रातील विचारलेलं आहे. तर महाराष्ट्रातील एकूण 10 व्यक्तींना हे 2022चे पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. पुढे पद्म पुरस्कार 2022मध्ये महाराष्ट्राला एकूण किती पद्मविभूषण, किती पद्मभूषण आणि किती पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1, 2, 7. याचा क्रम लक्षात घ्यायचा. सुरुवातीला काय विचारलेलं आहे आपल्याला? पद्मविभूषण महाराष्ट्राला किती मिळालेलं आहे? तर 1. पद्मभूषण महाराष्ट्राला किती मिळालेले आहेत? तर 2. आणि पद्मश्री किती मिळालेले आहेत महाराष्ट्राला? तर 7. असे टोटल एकूण 10 पुरस्कार आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत. लक्षात ठेवायचे. पद्म पुरस्कार 2022मध्ये देशातील म्हटलेलं आहे बघा इथं. देशातील 4 पद्मविभूषण प्राप्त व्यक्तीमध्ये कोणाचा समावेश नाही? शेवटचं व्यवस्थित वाचायचे. कोणाचा समावेश नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. म्हणजेच या तीनही व्यक्तीचा या 4 पद्मविभूषण प्राप्त व्यक्तीमध्ये समावेश आहे. आणखी चौथी व्यक्ती कोण आहे? तर ती आहे बघा राधेश्याम खेमका. राधेश्याम खेमका ही चौथी व्यक्ती आहे. आणि हे जी व्यक्ती आहे ते कुठले आहेत? तर यूपीचे आहेत. लक्षात ठेवायचे बघा. हे प्रभा अत्रे, कल्याण सिंह, बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या ज्या 4 व्यक्ती आहेत, या 4 व्यक्तींना देशातील पद्मविभूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रभा अत्रे या ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रातील आहेत. पुढे मी यांच्यावर क्वेश्चन घेतलेले आहेत सेपरेट. तर बघा हे जे तिघे आहेत, एक कल्याण सिंह, बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका, यांना तिघांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. तुम्हाला एखाद्या वेळेस विचारू शकतात की पद्मविभूषण प्राप्त 4 व्यक्तीमध्ये किती जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर तिघांना जाहीर झालेला आहे. कुठल्या? कल्याण सिंह, बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांना हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रभा अत्रे या ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. कला क्षेत्रासाठी त्यांना हा पद्मविभूषण मिळालेला आहे. लक्षात जर ठेवायचं असेल तर तुम्हाला बघा शॉर्ट फॉर्म एक लक्षात ठेवू शकतात. PKB आणि R. P म्हणजेच प्रभा अत्रे, K म्हणजेच कल्याण सिंह, B म्हणजेच बिपिन रावत आणि R म्हणजेच राधेश्याम खेमका. म्हणजेच बघा PKBR असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. PK. पुढे बघा व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांना कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित केलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पद्मभूषण. तर बघा सत्या नडेला आणि सुंदर पिचाई या दोघांनाही पद्मभूषण जाहीर झालेलं आहे. कुठल्या क्षेत्रासाठी हे देखील लक्षात ठेवायचे. कुठलं क्षेत्र आहे? तर व्यापार आणि उद्योग. तर हे दोघेही बघा कुठले आहेत? तर अमेरिकेचे आहेत. अमेरिका या देशाचे आहेत. आणि सत्या नडेला हे कोण आहे? तर बघा मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. आणि सुंदर पिचाई हे जे आहेत ते अल्फाबेटचे CEO आहेत. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे भालाफेक या खेळाशी निगडीत असलेल्या देवेंद्र झांझरिया यांना कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित केलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पद्मभूषण. तर बघा देवेंद्र झांझरिया यांना खेळ या क्षेत्रामध्ये भालाफेक पटू आहेत ते, त्यांना पद्मभूषण या पद्म पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत. तर बघा देवेंद्र झांझरिया यांनी मागच्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा 2020च्या झाल्या होत्या त्यामध्ये आपल्या भारताला रौप्य पदक मिळवून दिलेलं होतं. तर यांना या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. आता बघा पुढं प्रसिद्ध ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पद्मश्री. नीरज चोप्रा सगळ्यांनाच माहिती आहे कारण त्यांनी मागच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताला पहिल्यांदाच भालाफेकमध्ये आपल्याला सुवर्णपदक मिळवून दिलेलं होतं. तर यांना पद्मश्री या पद्म पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे.
आणि बघा 7 ऑगस्ट हा दिवस देखील आपल्याला भालाफेक दिन म्हणून साजरा केला जातो, हे देखील माहिती असलं पाहिजे आपल्याला. 7 ऑगस्ट भालाफेक दिन, कारण याच दिवशीच त्यांनी नीरज चोप्रा यांनी काय केलेलं होतं तर आपल्या भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेलं होतं 7 ऑगस्ट 2021ला. त्याच्यामुळे 7 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी भालाफेक दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे कोणी तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने. ठीक आहे. पुढे भारत बायोटेकच्या कृष्णा यल्ला आणि सुचित्रा यल्ला यांना कोणता पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पद्मभूषण. भारत बायोटेकच्या कृष्णा यल्ला आणि सुचित्रा यल्ला या दोघांमध्ये मिळून हा पद्मभूषण जाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे क्वचित एखाद्या वेळेस त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो, तर दोघांमध्ये मिळून हा जाहीर झालेला आहे पद्मभूषण. तर बघा कुठल्या क्षेत्रासाठी यांना जाहीर झालेला आहे, तर व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी हा पुरस्कार यांना जाहीर झालेला आहे. आणि हे कुठल्या राज्यातील आहेत हे दोघे, तर हे तेलंगणा या राज्यामधील आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सार्वजनिक सेवा या क्षेत्रासाठी गुलाम नबी आझाद यांना कोणत्या पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पद्मभूषण. कुठल्या क्षेत्रासाठी? सार्वजनिक सेवा या क्षेत्रासाठी गुलाम नबी आझाद, बघा हे काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे सार्वजनिक सेवा या क्षेत्रासाठी, लक्षात ठेवायचे. पुढे देशाचे पहिले CDS बनलेल्या जनरल बिपिन रावत यांना लोकसेवा क्षेत्रासाठी मरणोत्तर कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित केलेले आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पद्मविभूषण. तर बघा हे देशाचे पहिले CDS बनलेले होते कोण, जनरल बिपिन रावत. तर यांना कुठल्या क्षेत्रासाठी, तर लोकसेवा या क्षेत्रासाठी मरणोत्तर लक्षात ठेवायचे. सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे तिघांना मिळालेला आहे मरणोत्तर, तर यांना कुठला पद्म पुरस्कार भेटलेला आहे, तर पद्मविभूषण. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. पुढे बघा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त राधेश्याम खेमका हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 साहित्य आणि शिक्षण. सुरुवातीलाच पाहिलं बघा मरणोत्तरामध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीमध्ये राधेश्याम खेमका हे देखील आहेत, तर त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा मिळालेला आहे. आणि ते कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहेत, तर साहित्य आणि शिक्षण. तुम्हाला बघा हे जर प्रश्न तयार केलेले आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करू शकता. पुढे बघा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रासाठी मरणोत्तर कोणत्या पद्म पुरस्काराने घोषित केलेले आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पद्मविभूषण. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते बघा कल्याण सिंह, यांना कोणत्या क्षेत्रासाठी, तर सार्वजनिक सेवा या क्षेत्रासाठी यांना देखील मरणोत्तरच हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, कोणता, पद्मविभूषण. पुढे बघा महाराष्ट्रातील असलेल्या प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी कोणता पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री. तर बघा या महाराष्ट्रातील आहेत कोण, गायिका प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रासाठी हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा देखील पुरस्कार आणि यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचे महाराष्ट्रातील असल्यामुळं. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उद्योजक नटराज चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला हे कोणत्या राज्यातील आहेत, तर हे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर बघा हे दोघेही महाराष्ट्रामधील आहेत, नटराज चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला. यांना कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे, तर पद्मभूषण. कुठल्या क्षेत्रासाठी, तर व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि हे दोघेही महाराष्ट्रातील असल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. नटराज चंद्रशेखरन हे कोण आहे, तर बघा ते टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत आणि सायरस पुनावाला हे जे आहेत ते सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. पुढे बघा महाराष्ट्रातील असलेले आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांना मरणोत्तर कोणता पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री. तर बघा हे महाराष्ट्रातील आहेत कोण, आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे. बऱ्याच जणांना माहिती असतील, तर यांना मरणोत्तर हा पद्मश्री पुरस्कार पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. कुठल्या क्षेत्रासाठी जर विचारलं तर वैद्यकीय सेवेसाठी त्यांना हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे मरणोत्तर. पुढे बघा महाराष्ट्रातील असलेल्या प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि गायिका सुलोचना चव्हाण यांना कला क्षेत्रासाठी कोणता पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पद्मश्री.
तर बघा हे दोघे देखील महाराष्ट्रातील आहेत आणि दोघेही गायक आहेत. सोनू निगम आणि सुलोचना चव्हाण हे दोघेही गायक आहेत. सुलोचना चव्हाण या लावणी सम्राज्ञी देखील आहेत आणि दोघेही महाराष्ट्रातील आहेत. आणि या दोघांनाही कुठला पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. कुठल्या क्षेत्रासाठी जर विचारलं तर कला या क्षेत्रासाठी जाहीर झालेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील असलेल्या डॉक्टर भीमसेन सिंगल, डॉक्टर विजयकुमार डोंगरे आणि डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मश्री जाहीर झालेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वैद्यकीय सेवा. बघा हे महाराष्ट्रातील असल्यामुळे आपण तिघांनाही इथं घेतलेलं आहे आणि तिघांनाही वैद्यकीय सेवा याच क्षेत्रासाठी पद्मश्री जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवायचं कुठला तर पद्मश्री जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रातील असलेले कोण आहेत? भीमसेन सिंगल, डॉक्टर विजयकुमार डोंगरे आणि डॉक्टर हिम्मतराव बावस्कर. ठीक आहे. अशा प्रकारे बघा आपले इथं 25 क्वेश्चन झालेले आहेत. आणि पुढे बघा आपण शेवटी एक आपण महाराष्ट्राचा सेपरेट चार्ट बनवलेला आहे. म्हणजे जे की 10 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहेत त्यांना सेपरेट आपण इथं शेवटी घेतलेला आहे. जस्ट तुम्ही हे रिवाईज करू शकतात. तर बघा महाराष्ट्राला 10 मध्ये मिळालेला एक जो आहे तो पद्मविभूषण आहे. तो कुणाला मिळालेला आहे तर प्रभा अत्रे ज्या की गायिका आहेत त्यांना कुठल्या क्षेत्रासाठी कला. आणि दुसऱ्या पद्मभूषणमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहेत? 2. त्या कुठल्या आहेत तर बघा एक आहेत नटराज चंद्रशेखरन जे की टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे आहेत सायरस पूनावाला जे की सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. आणि या दोघांनाही पद्मभूषण मिळालेलं आहे आणि दोघांची क्षेत्रही समान आहेत, व्यापार आणि उद्योग. आणि शेवटी बघा पद्मश्री महाराष्ट्रातील किती आहेत तर 7 आहेत. ते कुठले कुठले आहेत जस्ट बघून घ्या फास्टमध्ये. तर बघा पहिला आहे सोनू निगम, गायक आहे ज्यांना कला क्षेत्रासाठी. 2 नंबर सुलोचना चव्हाण ज्या की गायिका आणि लावणी सम्राज्ञी आहेत त्यांनाही कला क्षेत्रासाठी. तिसरा आहे बालाजी तांबे यांना वैद्यकीय सेवेसाठी. चौथा आहे भीमसेन सिंगल यांना देखील वैद्यकीय सेवेसाठी. 5वा आहे हिम्मतराव बावस्कर यांना देखील वैद्यकीय. डॉक्टर विजयकुमार डोंगरे यांना देखील वैद्यकीय सेवेसाठी. आणि 7वा लास्ट जो आहे अनिल राजवंशी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. ठीक आहे. तर आपण सगळेच आपण महाराष्ट्रातील टोटल इथं घेतलेले आहेत आणि महत्त्वाचे IMP क्वेश्चन देखील आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरी आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करू शकतात आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकतात. धन्यवाद.